तुम्हाला बऱ्याच वेळा शहरांची अवस्था बघून वाटलं असेल की सगळं सोडून गावाला निघून जावं, निदान सुखाचं 4 घास तरी खाता येतील, मोकळी हवा तरी मिळेल, मनसोक्त जगता येईल। शहरात रोज वनवन करत 2 तास ट्रॅफिकमधनं प्रवास करत वाहनांच्या धुरकांड्या तोंडावर घेत ऑफिसला जावं लागतं। ऑफिसमधून घरी येताना पण तीच तरा, ट्रॅफिकमधनं येणारा वाहनांचा कर्कश आवाज, दिवसभर काम करून थकलेला मेंदू, डोक्यात वेगवेगळ्या विचारांनी घातलेलं थैमान, ह्या सगळ्या गोष्टींनी अक्षरशः गहिवरून यायला होतं। पण मग अचानक EMI ची असलेली टांगती तलवार आठवते, पोरांच्या शाळा आठवतात, सगळ्याच जबाबदाऱ्या आठवतात। कितीही घुसमट होत असली तरी सुद्धा आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जायला तयार होतो। शहर आणि गावाच्या मध्ये होणारी घुसमट अशीच वर्षानुवर्ष चालत राहते। ह्यातून सुद्धा मार्ग काढून पैशा पाण्याची तडजोड करून सगळं थोडं थोडं मार्गी लावून आणि थोडी ऍडजस्टमेंट करून बरीच लोक गावाला निघाली। हेच लोक आपल्या गुदमरलेल्या जीवाची सुटका कशा प्रकारे करत आहेत, शहरातल्या गोंगाटाला कंटाळून त्यांनी गावाची वाट कशा प्रकारे धरली, नोकरीपेक्षा बरेच तरुण गावाकडेच शेती किंवा छोटा व्यवसाय करण्याला का प्राधान्य देत आहेत आणि शहराची सवय असून सुद्धा गावाकडे कशा प्रकारे सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत, हेच आपण ह्या व्हिडिओतून पाहूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकेकाळी सगळ्यांची हीच धारणा असायची की आर्थिक प्रगती फक्त शहरात जाऊन होते, ज्यामुळे खेड्यातून लाखो तरुणांचा लोंढा आपली घरं सोडून मुंबई पुण्याकडे धाव घेत होता। त्यांचे आई वडील सुद्धा आपल्या पोरानं शहरातलीच एखादी सावलीतली नोकरी बघावी अशी अपेक्षा धरून असायचे। आपल्यासारखं त्याला रानातलं काम करायला लागू नये, शेजाऱ्यांची पोरं शहरात जाऊन श्रीमंत झाली, फ्लॅट बंगले गाड्या घेतल्या, हे ते रोज बघत असायचे। त्यामुळेच त्यांचाही तोच हट्ट होता की आपल्याही मुलाने शहराकडे जावं आणि त्याची सुद्धा अशीच भरभराट व्हावी। पण हीच मुलं ज्यावेळी शहरात आली त्यावेळी सुरुवातीला खरोखरच शहराची परिस्थिती ठीक होती। सगळ्या सुखसुविधा अगदी हाताशी होत्या, इमर्जन्सी जरी आली तरी दवाखान्याची सोय फक्त 5 मिनिटावर होती आणि महत्वाचं म्हणजे पैशांची तेवढ्या प्रमाणात चणचण जाणवत नव्हती। पण जसा जसा काळ बदलला, शहरात बरीच लोक नोकरीच्या निमित्ताने राहायला येऊ लागली, तसेच शहरातली गर्दी वाढू लागली, सोयी सुविधांवर ताण पडू लागला, वाहनांची संख्या वाढली आणि साहजिकच धुरामुळे हवेतलं प्रदूषण वाढलं। महानगरांमध्ये राहणं म्हणजे जणू काही गॅस चेंबरमध्ये राहण्यासारखं झालंय, जिथं मोकळा श्वास घेण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागते। त्यामुळे श्वासाचे आजार घरोघरी पोचले आहेत। शहरातल्या सगळ्या नद्या सांडपाण्याने भरून वाहू लागल्यात। इथं सिमेंटची जंगलं उभी राहिल्यामुळे मोकळी हवा आणि निसर्गाचा सहवास मिळायचाच बंद झालाय। शांततेचा अभाव आणि नकली जीवनशैली या सगळ्या कारणांमुळे लोक आता शहराला कंटाळलीत। अनेक सुशिक्षित नोकरदार लोक पुन्हा आपल्या मातीकडे, आपल्या गावाकडे वळू लागलेत। गावातली ती शुद्ध हवा, आजूबाजूला असलेली हिरवळ, दुपारच्या कडक उन्हात सुद्धा झाडाची मिळणारी गडद सावली, ह्या सगळ्या गोष्टींनी लोकांच्या मनात घर करून ठेवले। शिवाय शहरात लोकांना स्वतः राहत असलेल्या बिल्डिंग मध्ये कोण राहते हे सुद्धा माहित नसतं ना, त्यांच्याशी काही घेणं देणं असतं। पण गावाकडच्या लोकांसोबत, त्या मित्रांसोबत लोकांचे जीवाभावाचे संबंध निर्माण झालेले असतात। त्यांच्याविषयी जो आपलेपणा वाटतो तो शहरात कुणाविषयीच वाटत नाही। त्यामुळे गावाला गेल्यावर एक मानसिक आधार मिळतो, आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं वाटतं। ह्या भावनिक गोष्टी सुद्धा लोकांना गावाकडे खेचत आहेत। ज्यावेळी कोरोना महामारी आली होती त्यावेळी सर्व ऑफिसे, सगळी कार्यालय, सगळ्या शाळा बंद झाल्या होत्या। त्यावेळी लोकांना शहर सोडून आपल्या गावाकडे यायला लागलं होतं। लोक खूप दिवस गावाकडे राहिल्यामुळे त्यांना तिथली जीवन पद्धती आणि वातावरण आवडलं होतं। ना रोज ऑफिसला जायचं टेन्शन, ना ट्रॅफिकची कटकट, नाही कसलं प्रदूषण। शिवाय जी लोक IT मध्ये किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड काम करत होती त्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळाली होती। घरूनही काम करता येऊ शकतं, हे कल्चर कोविडमुळे लोकांमध्ये रुजू लागलं। त्यामुळे शहर सोडून विनाकारण हजारो रुपयांचं रेंट का भरायचं असा प्रश्न लोकांना पडायला लागलाय। आता कित्येक प्रोफेशनल आपल्या गावात राहूनच जागतिक स्तरावर काम करत आहेत। यामुळे दोन्ही गोष्टी त्यांना साध्य झाल्या आहेत, एक तर स्वतःच्या घरी राहणं आणि दुसरं म्हणजे शहराच्या कटकटीपासून दूर। शिवाय अशीही लोक आहेत ज्यांनी आपली जास्त पगाराची नोकरी सोडून गावाकडे स्थलांतर केले। ते आता गावाकडे स्वतःची शेती किंवा एक छोटा व्यवसाय करू लागलेत। 4 पैसे कमी काही येईनात पण सुखी समाधानाने जगत आहोत अशी त्यांची धारणा झाली। आणि असंही नाही की ते गावाकडे जास्त पैसे कमवू शकत नाहीत। आताची खेडेगावं पहिल्यासारखी राहिलेली नाहीत, गावोगावी सुखसुविधा पोहोचल्या आहेत। जरी कोणता व्यवसाय सुरू करायचा ठरवलं तरीही दळणवळणाची सोय जवळपास सगळ्या गावांमध्ये उपलब्ध झाली। त्यामुळे लोकांना व्यवसाय करण्यासाठी तशी कोणतीच अडचण येत नाही। ज्यांना शेत जमीन आहे ते लोक शेती करायला लागलेत। शहरात मिळणारं दूध, भाज्या आणि फळं ही रासायनिक खतांनी आणि कीटकनाशकांनी माखलेली असतात, हे आता सगळ्यांनाच माहीत झाले।
भेसळयुक्त अन्न खाऊन कॅन्सर आणि हृदयविकाराचं प्रमाण वाढते. गावाकडे मात्र लोक स्वतःच्या हाताने पिकवलेले सेंद्रिय अन्न खाऊ शकतात. ताज्या भाज्या, शुद्ध दूध आणि रसायनमुक्त धान्यामुळे आरोग्यात होणारे बदल लोक अनुभवत आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंगकडे तरुणांचा कल वाढलाय. स्वतःच्या मातीत उगवलेलं अन्न खाण्यात जे समाधान आहे ते कोणत्याही पॅकबंद पदार्थ खाण्यात नाही, हे आता त्यांना जाणवायला लागले. शहरात एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा झाला तर गाळाभाडं, स्पर्धा इतकी आहे की नफा मिळवणंच कठीण होतं. पण गावाकडे कमी गुंतवणुकीत मोठे प्रयोग करता येतात. मग ते दुग्ध व्यवसाय असो, कुक्कुटपालन असो किंवा शेतीमालावर प्रक्रिया करणारा एखादा छोटा उद्योग असो. दुसऱ्याच्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या गावात 4 लोकांना रोजगार देणं हा तरुणांना अधिक चांगला पर्याय वाटू लागलाय. कित्येक तरुण पुण्यावरनं गावाकडे येऊन आधुनिक शेती करू लागलेत, ज्याचा उद्देश फक्त पोटापुरतं कमवणं नसून भरमसाठ नफा मिळवणं आहे आणि ते त्यातून नफा कमवतही आहेत. कृषी पर्यटन ही संकल्पना गावाच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाते, ज्या ठिकाणी शहरातली लोक गावाकडचं जीवन आणि शेती पाहण्यासाठी येतात. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय, जनावरांची देखभाल असेल, गावाकडची संस्कृती असेल, ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी शहरातून लोक गावाला येतात आणि यात नफा सुद्धा चांगला मिळतो. कित्येक तरुण तर शहरातल्या भरमसाठ पगाराच्या नोकरीपेक्षा जास्त पैसे गावाकडे सुरू केलेल्या व्यवसायातून काढत आहेत. शिवाय शहरातून गावाकडे गेल्यामुळे त्यांना शहरातलं असलेलं मार्केट चांगलंच कळते. राहिला विषय पोरांच्या शिक्षणाचा, तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे कोणताही मुलगा किंवा मुलगी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून पाहिजे ते शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे पालक आपल्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग करू लागलेत. पण शहरात राहणाऱ्या मुलांचं आयुष्य फ्लॅटच्या 4 भिंती आणि मोबाईलच्या स्क्रीन पुरतं मर्यादित झाले. त्यांना मातीचा गंध माहीत नाही, गावाकडचे वेगवेगळे खेळ, पोहण्याचा आनंद, झाडावर चढण्याचा आनंद, ह्यातलं त्यांना काहीच माहीत नाही. पण गावाकडे परतलेल्या पालकांना आपल्या मुलांना ते 4 भिंतीतलं खोटं आयुष्य द्यायचं नाही. गावाकडच्या मोकळ्या मैदानात खेळणं, पावसाच्या पाण्यात भिजणं आणि निसर्गाच्या सानिध्यात शिकणं, यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकासही चांगल्या प्रकारे होतोय. शहरातल्या महागड्या प्ले स्कूल सारख्या शिक्षण व्यवस्था प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होऊ लागल्यात. तसेही शहरातल्या इंटरनॅशनल स्कूलची फीस भरताना पालक नाकीनऊ येऊ लागलेत. मुलांवर होणारे संस्कार हे शहरापेक्षा गावाकडे चांगल्या प्रकारे होऊ शकतात. लहान मुलं आजी आजोबांकडे वाढली की त्यांच्यामध्ये तो हळवेपणा, ती आयुष्यात खंबीर राहण्याची क्षमता आपोआप येऊन जाते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अनेक तरुण जोडपी शहराला कायमचा रामराम ठोकून गावाकडे स्थलांतर करत आहेत. कित्येक कुटुंब असे आहेत की ते आपल्या वयस्कर आईवडिलांना गावाकडून आणून शहरात ठेवू शकत नाहीत. असं नाही की त्यांना ठेवायचं नाही, पण त्या आईवडिलांनाच गाव सोडून शहरात करमत नाही. त्या 4 भिंतीच्या आत त्यांचा जीव गुदमरतो. त्यांना नको नको होतं आणि कधी एकदा गावाला परत जाईन असं वाटू लागतं. त्यामुळे अनेक तरुण आपल्या आईवडिलांपासून लांब शहरात राहतात. जर ते कायमचे गावाला गेले तर त्यांनाही आईवडिलांचा सहवास मिळतो आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांना हव्या नको त्या गोष्टी आपण देऊ शकतो. ही भावना सुद्धा अनेक तरुणांना गावाकडे येण्यासाठी खुणावत असते. ज्यावेळी हे लोक शहरात राहतात त्यावेळी त्यांना गावाकडे होणारे सणवार कायम आठवतात. शहरात बसूनच ते विचार करू लागतात, आज आपल्या गावची यात्रा आहे आणि आपल्याला जायला मिळत नाही, कारण सुट्टी नाही, कामाचा ताण आहे, मुलांच्या शाळा आहेत. ह्या गोष्टीमुळे ते शहरातच अडकून राहतात. ही भावना त्यांना आतूनच खात असते. ज्या ठिकाणी आपण वाढलो, जिथे आपल्या हक्काची जमीन आहे, जिथे आपलं पहिलं घर आहे, तिथंच पाहुणा होऊन सुद्धा कधी कधी जायला मिळत नाही. ह्या सर्व गोष्टींना बरेच जण कंटाळलेत. त्यांना असं वाटू लागले की पैसे कमवून सुद्धा सुख मिळत नसेल, दरवेळी मनावर दगड ठेवून जगावं लागत असेल तर पैसे कमवून काय फायदा. शिवाय शहरातील खराब वातावरणामुळे आयुष्य सुद्धा कमी होत आहे. गावाकडे राहणारी लोक नक्कीच शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. त्यांना इकडच्या पगारापेक्षा निम्मा पगार जरी भेटला तरी ते गावाकडे जायला पसंती देत आहेत. हा सगळा भावनिक आणि प्रॅक्टिकल विचार करून तरुणांना एकच पर्याय दिसतो आणि तो म्हणजे गावाकडे सुखी आयुष्य जगता येऊ शकतं. आणि ह्यामुळेच ते सगळ्या गोष्टी मार्गी लावून आपल्या वडिलोपार्जित जमिनीकडे, आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांकडे आणि आपल्या मित्रमंडळींकडे पुन्हा गावाकडे वळू लागले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.